मारा तिथे हे करतोय काय गोलमाल करतो काय करू नका. जय श्रीराम. लहान बाळ वर नका वर रे. वरतून डबल आले बरं का. नाही तुम्ही ना एक सेफ जागा घेऊन थोडस हे करा बरं का. लोकांना काही. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आहे 11 एप्रिल आणि उद्या आहे 12 एप्रिल म्हणजे हनुमान जयंती. जेवण वगैरे झालेलं आहे, आता घरून निघालो आहे. तर गाडी येते आपल्याला घ्यायला. आज आपण जाणार आहे हनुमान जयंतीसाठी अंजनेरी पर्वत, जे की नाशिकला आहे. आपण आज नाशिकला जाणार आहे आता रात्री आणि मग डोंगरावरती असतं ते, मग तिथे आपण डोंगरावरती जाणार आहे. चला पुढे आता गाडी येईल, मग बसूया. चला गाडी आलेली आपल्याला घ्यायला. पण त्याच्या आधी आपल्याला विजय सेल्सला जायचं आहे. एक AC बुक करायचा आहे विजय सेल्समधून. चला जाऊया मध्ये. तुमचा फायनल झालेला आहे 38,000 रुपये. 48चा 38ला आहे, पण तर डिस्काउंट करून आपल्याला 35 पर्यंत देणार आहे. हनुमानाची भेट झाली कधी त्यांचं सीतेचं हरण झाल्यावर तोपर्यंत काय रामाची यांची भेट नव्हती झाली. बरोबर. हनुमानाची रामाची भेट नव्हती झाली. त्याच्यामुळे त्यांचं जन्मस्थान इकडचं आहे का तिकडचं आहे, साऊथचं आहे, ते डिक्लेअर नाही होत आहे. मग त्यावेळेला मग राम ज्यावेळेला शोधायला निघाले त्यांना, त्यावेळेला रस्त्यात त्यांची भेट झाली. तो मग तिकडे झाली, म्हणजे ते श्रीलंकेला निघाले भेटायला, म्हणून त्यांचं म्हणणं असेल तिकडे भेट झाली असं, म्हणून ते तिकडचं म्हणतात. अशी कहाणी आहे अंजनेरी पर्वतची. आपण चाललो होतो आहे हनुमानाच्या जन्मस्थानी, जे आपल्या महाराष्ट्रात आहे, नाशिकमध्ये आहे. आता तुम्हाला रस्त्याने दाखवतो. आता आम्ही दोघं निघालेलो आहेत. अजून पुढून प्रसाद आहे आणि नाशिकवरून काही आपले मित्रमंडळी येणार आहेत. चला भेटूया. पहिले जेवू कुठेतरी, जव्हारच्या पुढे जाऊनच जेवू. जव्हारला प्रसादला जव्हारून घ्यायचं आहे. चला निघूया. अहमदाबाद हायवेला लागलो आहेत आपण. संध्याकाळच्या वेळेस थोडी गर्दी कमी असते, रात्रीचा म्हणून प्रवास चांगला असतो गाड्यांचा. आता इथून आपण विक्रमगड मार्गे जाणार. विक्रमगड जव्हार, जव्हारवरून मग प्रसादला घेऊन पुढे जाणार. काय झालंय त्या गाडीला? ब्रेक फेल झाले. या रोडने कधी गेलाय नाही ना. हा त्या गेले. रात्रीचं किती सुमसाम असते बघा जव्हार. जंगल एरिया पुरा. प्रसाद आलेला आहे जव्हारवरून. आपण आता ढाब्याला जेवायला, मस्तान ढाबा. चला जेवूया. 10:30 झालेले आहेत. चला जेवण आलेलं आहे आपलं. प्रसाद काय म्हणतो? फुल रेडी होऊन आलेला आहे. हा चकाचक. जय हनुमान, बजरंग बली की जय हो. चलो खाना खाते. काय भाजी होती हो? चना आणि ही काय दाल तडका. चलो हलका लाईट खाऊ, म्हणजे चढायला बरं. आपण पोहोचले आता त्र्यंबक जवळ. इथे गणपती मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरला आलोय. हर हर महादेव. लवकर 12 ज्योतिर्लिंग. गजानन महाराज की जय हो. चला काच साफ करायचा राहिला. आता जवळच आहे. किती किलोमीटर येतो? 3-4 किलोमीटर. हनुमान जन्मोत्सव महाप्रसाद. इथे बाहेरच महाप्रसाद चालू आहे. खराब आहे. या साईडला भंडारा रात्रीचा. जे भक्तजन येतात त्यांच्यासाठी भंडारा चालू आहे. वरती जायचं आपल्याला. ज्योती घेऊन जातात. हे सगळ्या गाड्या येतात. ज्योत घेऊन आज हवा सुटली आहे खूप सारी. सगळ्या गाड्या घेऊन येतात. या साईडला भंडारा लावला आहे. भक्त येतात त्यांना जेवणासाठी. हवा खूप सुटलेली आहे. पौर्णिमा असल्यामुळे आता ज्योत घेऊन वरती अंजनेरी तीर्थ. चलो मध्ये आपण थोडी 1 किलोमीटर गाडी जाईल. तिथे मग पार्किंगला लावू. मग तिथून वरती जायचं आपल्याला. गाडी पार्किंगला लावली. तर चालत जाणार. 3 किलोमीटर आधीच गाडी लावली. मग कारण की आता गाड्या जात आहेत वरती, पण मग येताना
जाम होऊन जाते पूर्ण, मग यायला फार प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आता आपण 3 किलोमीटर आधीच गाडी लावून मग जे 8-9 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो इथून अजून 3 किलोमीटर म्हणजे 12 किलोमीटरचा होईल. पण ठीक आहे, येतानीचा प्रॉब्लेम नाही व्हायचा, काढतानी गाडी. इथून गाड्या जातात तरी इथूनच एवढी गर्दी आहे बघा. किती लोक चालतात, किती लोक गाड्या येतात. तेव्हा तो रस्ता चाललाय बघा, तिथपर्यंत गाड्या जातात वाटते. बघू, पण जाऊया. परत सकाळी जाम होईल म्हणून गाडी खालीच लावली आपण. जाऊया पुढे. थोडं पुढे आलं, 4 व्हीलरला साईडला करतायत, हे 2 व्हीलरवाले फक्त जाऊ देतात त्या रस्त्याने. त्या पण ते थोडेसंच 1-1 किलोमीटर पण नाही, 500-600 मीटर. 4 व्हीलर पोलीसवाले इकडे डायरेक्ट साईडला काढतात. म्हणजे बरं झालं आम्ही खालीच लावले. आता हे वरती जातील, वरती पुरा जाम होऊन जाईल. आपल्याला या साईडला जायचं आहे. सकाळचा व्यू हा डोंगर एकदम भारी दिसत आहे. पुरा हवा खूप सुटली आहे पौर्णिमा असल्याने. गर्दी बघा. सहसा पहाड वरती चढत चाललोय, बॉडी हिट करत चालली आहे. हवा वगैरे कुठलाच असर नाही. बारीक रस्ता चालू झालेला आहे, एकदम डोंगराळमधून चालू आहे. जय हनुमान, जय श्रीराम. कसा खडता रस्ता, अंधार, खतरनाक काम आहे. आले बघा आता आम्ही खाली. बघा मागे दिसत असेल तुम्हाला खाली. पुढे मला काही दिसत नाही आहे. रस्ता बघा एकदम नॅरो रोड आहे. दगडा दुगडातून कसा वसा अंजनी पर्वत चढतोय आता आम्ही. हनुमानजी की जय हो. नशीब मी ट्रॅकिंगची बुटं घालून आलोय, नाही तर सटकाने असते ना स्पोर्ट्स ज्यूस वगैरे, सटकलेच असते मातीत. माती फार आहे तेव्हा ते सटकते बघा पुढे. हे वरती चढत 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 चालले. सिंगल पायवाट आहे, जास्त नाही आहे. तर दिवसा फार गर्दी होईल तेव्हा तर फार अडथळे येत असतील. आता रात्र आहे, 12-12:30 वाजलेत, त्यामुळे हे बघा सिंगल रोड आहे. सकाळी गर्दी वाढते. दगडं धोंडे मध्येच मध्येच, स्लिपरी रस्ता करत करत चाललोय हळूहळू पुढे. प्रसाद चालतोय ना? रस्ता कुठे? रस्ता कुठे? भाई साहब रस्ता गायब आहे का? वरती चढावं लागेल. इकडे खाई आहे. जय बजरंगबली की जय. हो 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 एक नंबर. कॅमेरा सिटी दाखवते. सिटी दाखव. हां तीच दाखवतोय मी. हे बघा अशी मशाल वगैरे घेऊन जातात सगळे. आता हे वरतून खाली येतात जाऊन, ते लोकल गाड्या जातात इथल्या, जे घरं वगैरे असतात तिथे. आता आपण 3-1 किलोमीटर आलो आहे जवळपास.
3 किलोमीटर चालल्यानंतर अजून 7 किलोमीटर जायचं आहे. 7 ते 8 आहे. तर ते 7 का 8 आहे माहीत नाही, पण कळेल आपल्या वॉचमध्ये सांगेल आपल्याला किती किलोमीटर आलो आहे. जय हनुमान, जय श्रीराम. इथे नाश्ता पाणीचे स्टॉल आहेत. 3 किलोमीटर जवळ आल्यावर श्री हनुमान जन्मोत्सव. चला इकडून चालायचं आहे. हा असा आता पूर्ण असं डोंगरावर अशी पूर्ण चढाई आहे. चंद्रदेवाच्या साक्षीने आता पुढे जावं. चला हे बघा पोलीसवाले काका सत उभा राहू नको सांगतात. जो रस्ता आहे. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम. हे बघा आता खडी चढाई चालू झालेली आहे. डोंगर सारखा पायऱ्यासारख्या थोडाफार काही ठिकाणी कच्चा रस्ता आहे. इथनं मेन चालू चढाई. आता फक्त वॉर्मअप झालेलं आहे 3.5 किलोमीटरचं. आता जय हनुमान. कसा अंधारमय जंगल, पुऱ्या जंगलातून रस्ता आहे. चला चालू या थोडं थोडं. फुल चढ़ाई है. खड़ी खड़ी खड़ी. चंद्रमा. और अंकल थक गए? ऐसे बैठे हो रिलैक्स शांति के साथ. कितने बजे बैठे हो? खालून अशी खडी चढाई करे. चला अजून भरपूर जायचं पुढे. जय श्रीराम. चला चला सिंगल चला. जय श्रीराम. बजरंगी भाईजान. जय श्रीराम. जय हनुमान. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. मुझ में भी है, मुझ में भी है. माकडांना कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. किती नाही बाबा, किती छोटासा रस्ता आहे. इकडे जाम लागलाय. चढायला जागा नाही वरती. जाम लागलाय. छोटीशी जागा आहे ना, नॅरो जागा आहे. डोंगराच्या कुठे अच्छा त्या बाजूला गेलाय तो. कपर आहे. रस्ता बघा, रस्ता एवढा खतरनाक. एकाच एवढ्या रस्त्यातून 2-2 लाईन जात आहे. वरती पहाड बघा. हनुमान जी की जय हो. थांबून थांबलेले चालते. हवा तर
फुल फुल कशी वरती चालली बघा लाईट. आपण कोणतं स्टेशन चल दादा कपूर जाऊ का. रस्ता खूप भारी आहे, खूप मजेशीर आहे, एकदम अशी डोंगराच्या मधून अशी फट बनवलेली आहे, त्याच्यातून रस्ता आहे. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. फार वरती आलंय बघा खाली, फार वरती आलंय. पण ही जी मध्ये दरी आहे ना डोंगराच्या, त्याच्यामध्ये रस्ता आहे ना, एक नंबर आहे, एक नंबर. मजा आली. जय हनुमान जय हनुमान. 6 किलोमीटर आलोय आता. पठार आहे ही पूर्ण असं, याच्यामधून खिंडार आहे, जशी खिंडारमधून पावसाळ्यात एवढं भारी पाणी येतं ना इथून पूर्ण खाली. असं या 2 डोंगराच्या मधून असं वरती आल्यावर एवढं फ्रेश वाटते ना, विचारायला बघा. लोक आता थोडा इथे आराम करतायत, गवतात वगैरे रिलॅक्स करतायत. तो आमचा प्रसाद बघा वरती. प्रसाद कुठे तू? हा दिसतच नाही, आराम करतोय. जय हनुमान. खूप भारी खिंडार आहे. खिंडारी मधून असं वरती चढत चढत जायचं, मजा येते, मजा. खूप खतरनाक. फायनली पायातले बुट काढून थोडा वेळ आराम करतोय. मस्त पठार आहे, झोपलेत लोक. अजून थोडं वरती आहे, पोहोचू 1-1.5 तासात पोहोचू. दर्शन करू तुम्हाला. फायनली आपण अंजनी माता मंदिरात जाऊन पोहोचलोय. 1 स्टेप आलोय. मंदिरात दर्शन घेऊन तुम्हाला दाखव. आता थोडं वरती राहिलंय, त्या साईडला कुंड पण आहे, कुंड पण दाखवतो. ती गर्दी आहे ती कमी झाली का मग जाऊ आपण. जय हनुमान ज्ञान प्रसार. जय हो अंजनी माता की जय. अंजनी माताचं दर्शन झालंय. आता आपण चढाई चालू करतोय. जय हनुमान जय हो. जय श्रीराम. त्या साईडला तलाव आहे बघा, तलाव हवा चालू आहे खूप सारी. अंजनी मंदिराच्या थोडं पुढे आले तलाव आहे, जिथे भरपूरसे लोक आंघोळी करतात. पूर्ण तलाव, खूप पाणी आहे.
असं म्हणतात की या हनुमानाने जेव्हा सूर्याला पकडण्यासाठी झेप घेतलेली तेव्हा इथे जोरात पाय ठेवलेला आणि मग ते अशी वरती छलांग मारलेली असं म्हणतात. त्यामुळे इथे हमेशा पाणी असते. आता वरती जाऊन मी तुम्हाला दाखवतो तलाव. असं म्हणतात की बरोबर पायाचं निशाण आहे असंच हा तलाव आहे. सगळे लोक असे अंघोळ करतात. आपण तर फक्त डोक्यावर पाणी घेऊ. जय हनुमान आणि पुढे निघूया. जय श्रीराम. दिसतंय का पाणी? हवा खूप चालू आहे त्याच्यामुळे. क्या हुआ प्रसाद, क्यों रुक गया तू? चल ना. हाँ आज ब्लॉग कुठे तुझा? बंद है. दिख नहीं रहा है यार, हवा बहुत तेज है. देखो दिख रहा है आपको, ये पूरा मट्टी मट्टी धूल मिट्टी उड़ के आ रहा है. धूळ माती सगळी उडते. हिंदी मराठी मिक्स करूया. चला निघूया वर. हा शेवटचा जंगल एरिया, पहाड एरिया म्हणजे पहाड मधून रात्रीचे आता वाजले, सकाळचे वाजलेत म्हणता येईल 3:50 आणि फायनली 1 वाजता लागलेलो. 3 तासात पोहोचलेलो आहे. आता मंदिरात जाणार, मग तुम्हाला दर्शन देतो आणि मग लवकर निघलो. काय गर्दी वाढते, पोलीस म्हणतायत लवकर दर्शन घ्या, लवकर. चला मंदिरात जाऊया. खूप पाणी पिऊ द्यायचं. तरी बघा ट्रॅफिक जॅम, इथे जाम होत आहे. एवढा मेन वरचा टोक आहे. मंदिराच्या इथला इथे जाम आहे. खाली तर अजून किती जाम असेल ना, किती नाही काय माहिती. 3 तास झाले. छोटा पायच बाकी अजून. चलते जाओ चलते जाओ, जय श्री राम बोलते जाओ. जय हनुमान जय श्रीराम. असं वाटतंय की चंद्राजवळ जावं. खाली तिकडे गाव कुठं गेलो काय माहित, मागे गेले किती लांब आलो काय माहित. दिवसा हालत खराब होईल लोकांची. एवढा उन्हा 40 डिग्री टेम्परेचर मध्ये तरी चंद्राची सोबत चालतंय. हनुमान जय श्रीराम. बघा आता मंदिर समोर. जय श्रीराम. दोन किलोमीटर लाईन मंदिर आहे. चला आपण जाऊया. आपले माणसं तर लागलेत लाईनीत. तोपर्यंत कुठे काय भेटते फोटो बिटो काय चेक करून घेऊ. जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम. गर्दी बघा गर्दी.
मित्रांनो खूप छान असं एकदम परफेक्ट दर्शन झालेलं आहे. देवाने आशीर्वाद पण दिलेला आहे कपाळावर आपल्या. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान. फोटो काढण्यास मनाई होती तरी पण आपल्याला त्यांच्या ओळखीचे असल्यामुळे एक फोटो भेटलेला आहे बजरंग बलींचा, जेणे की आठवण राहील सगळ्यांना, दर्शन भेटेल त्या आयुष्यामध्ये. चला, थंडी खूप आहे, खूपच जास्त आहे. उन्हाळ्यामध्ये एवढी थंडी लागते की विचारायला नको की हैराण होत आहेत लोक. चला खाली जाऊया आपण. दर्शन झालेलं आहे आपल्या, एकदम शांतीशीर दर्शन झालं. फटाफटा लाईन जाते त्याच्यामुळे काय एवढं काय वाटत नाही. 1 किलोमीटर आहे पण तेवढं काय वाटणार नाही, फटाफटा लाईन जाते. बाहेरून वाजले आहे जवळपास 4:10. तर आता जाता 1.5 तास खूप लागेल. येताना 3 तास लागले पण जाताना 1.5 तास, कारण की फटाफटा निघून जायचं. चला, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खाली काही दिसलं तर व्हिडिओ काढेल आणि दाखवेल तुम्हाला, नाही तर मग आपला व्हिडिओ खाली जाऊनच एंड करू आपण. चला, जय श्रीराम. जय हनुमान जय हनुमान. दर्शन झालेलं आहे आपलं. थोडा गोंधळ बघूया आणि मग निघूया. गाडी फास्ट जाते एकदम, फटाफटा दर्शन. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आपलं. डोंगरावरती थांबल्या सनराईज बघण्यासाठी. सकाळचा सनराईज 6 वाजले परफेक्ट. आता गुगल पे बघितलं 1000 काय तरी ती असणार आहे त्याच्यापासून. एवढ्या गर्मीमध्ये वगैरे होती. रात्री किती पब्लिक होती बघा, आणि आता म्हणते झटपट येणार असं म्हणतात. खतरनाक चढा नाही. बाकी जाऊ आरामात.
रस्ते बघा असे आहेत, या टाईप रस्ते आहेत. खाली तुम्हाला खिंडार पण दाखवतो, त्याच्यातून जायचा रस्ता आहे. रिस्की आहे पकडून, पावसाळ्यात तर अजून रिस्की आहे. जय बजरंगबली. आजी बघा कसे चढण्यात आहे. डाव्या पायाचा पंजा आहे की इथे पाय ठेवून त्या साईडला सूर्याकडे गिळण्यासाठी हनुमानाने जंप केली होती. डावा पायाचा पंजा आहे, परफेक्ट डाव्या पायाचा दिसतो. असं मग सूर्याकडे जंप घेतले, सूर्याकडून उभं. जय जय चालले त्या साईडला फॉर्म बघा किती लहान असेल. रस्त्यात आपल्याला वानर पण दिसले. जय हनुमान जय हनुमान. मातेचं मंदिर, लोक बघा ते सुंदर आहे. रात्रीचं तर काही दिसत पण नव्हतं. आता बघा कसे लोक चढू चढतात. काही कर दे काय गोलमाल करतो काय करू नका. जय श्रीराम. लहान बाळ वर्ण बर वरतून डबल आले बरं का. नाही तुम्ही ना एक सेफ जागा घेऊन थोडस हे करा बरं का. लोकांना काही नाही, लोक बघताय ना वाचायला, तुम्ही सेफ जागा बघताय. आयला तू काय लागा रे परमेश्वराची कृपा आपल्यावर. वरती आयटम झाला काही. झोंबड उडाली. मधमाशांनी हमला केला तर भरपूर लोकांना चावल्या. एका माणसाला तर पूर्ण असं लिफ्टूनच बसलेलं आहे. कसे बसे खाली आलोय, आता जातो गाडीकडे. सगळे लोक कसे बसे वाचून आले व खालचे तर वरती जायला तयार नाही की मधमाशामुळे. एवढा खतरनाक अटॅक आहे. त्याच्याकडे गोधड्या पांघरू आले खाली. मी तर रुमालवरच आलो. जय श्रीराम नाव घेतो. चला, आपल्या अंजनेरीचे दर्शन वगैरे सर्व एकदम व्यवस्थित झालेले आहे. हनुमान जयंती पण एकदम मस्त उत्साहात साजरी केलेली आहे. आपण आता नाशिकला होतो, आपण तिथे आराम केलेला आपल्या फ्लॅटवरती. आता निघालेलो आपण बोईसरच्या दिशेला. भरपूरशा मिरवणूक आहे आज हनुमान जयंती निमित्त. एन्जॉय करत करत थोड्या दाखवेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि मग हा व्हिडिओ मी आज इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र.